नमस्कार, मी डॉक्टर प्रतिष्ठा पवार, आयुर्वेद कन्सल्टंट ॲट श्री आयुर्वेद अँड पंचकर्मा हॉस्पिटल, चंदननगर, पुणे अँड प्रियावेदा हेल्थकेअर सेंटर, पुणे. आजकाल इरेग्युलर पिरियड्स हे भरपूर महिलांमध्ये बघायला मिळतात. तर सर्व महिलांनी याच्यावर विचार करणे गरजेचे आहेत की का माझे पिरियड्स रेग्युलर नाहीत. अनियमित रजप्रवृत्ती ही हॉर्मोनल इम्बॅलन्स, वेट गेन, स्ट्रेस फॅक्टर तसेच BP, शुगर, थायरॉईड इत्यादी व्याधींमुळेही दिसू शकते. ॲलोपॅथीमध्ये जसे ही टॅबलेट घेतली की हे आजार बरे होतात, तसे आयुर्वेदामध्ये नसते. आयुर्वेदामध्ये पिंडे पिंडे मती भिन्ने असे सांगितलेले आहे. म्हणजेच जितके व्यक्ती तितके प्रवृत्ती. प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रत्येक प्रकृतीनुसार त्यांच्या सिम्पटम्सनुसार ट्रीटमेंट ही वेगवेगळी येते. तर त्यासाठी प्रॉपर आयुर्वेद कन्सल्टंटशी कन्सल्टेशन करून घेणे गरजेचे आहे. इरेग्युलर पिरियड्समुळे PCOS, इनफर्टिलिटी हे आजार होऊ शकतात. तर त्यासाठी तुम्हाला आत्ताच प्रॉपर काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी मी आजचा टॉपिक घेऊन येत आहे, नॅचरल टिप्स फॉर इरेग्युलर पिरियड्स. स्ट्रेस फॅक्टर. स्ट्रेसचा हा पूर्ण परिणाम हा तुमच्या पिरियड्सवर दिसून येऊन इरेग्युलर पिरियड्स स्टार्ट होतात. तर त्यासाठी तुम्हाला प्रॉपर तुमची स्ट्रेस मॅनेजमेंट करणे गरजेचे आहे. आहारामध्ये ताजी फळे, भाजीपाला, कडधान्य इत्यादीचा उपयोग करणे गरजेचे आहे. तेलकट पदार्थ, मसालेदार तसेच फास्ट फूड इत्यादींचा वापर टाळावा. नेक्स्ट फॅक्टर आहे लॅक ऑफ एक्सरसाइज. एक्सरसाइज जर नसेल तर साहजिकच वेट गेन होते. वेट गेन झाले तर त्याचा परिणाम हा तुमच्या पिरियड्सवर दिसून येतो. तुमच्या डेली रुटीनमध्ये योगा, मेडिटेशन, एक्सरसाइज करणे हे गरजेचे आहे. नेक्स्ट टॉपिक इज स्लीप. तुमची झोप जर प्रॉपर होत नसेल तर तुम्हाला मूड स्विंग्स, अपचन इत्यादी लक्षणे दिसून येऊ शकतात व साहजिकच त्याचा सर्व परिणाम हा हॉर्मोन्सवर दिसून येतो. त्यामुळे डेली 8 तास तरी झोप घेणे गरजेचे आहे. नेक्स्ट टॉपिक इज वॉटर. तुमच्या डेली रुटीनमध्ये पाणी, फळे, ताक, दूध इत्यादीचा समावेश असणे गरजेचे आहे. तुम्हाला जर अशी लक्षणे दिसत असतील तर तुम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट घेणे गरजेचे आहे. तर त्यासाठी तुम्ही आयुर्वेद कन्सल्टंटसोबत प्रॉपर कन्सल्टेशन हे करू शकतात. यासाठी श्री आयुर्वेद औषधालयाचे सखी प्रियादी वटी आणि कुमारी असो यांचे उत्तम रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात. यासोबतच आपण पंचकर्मामधील वमन, विरेचन, बस्ती इत्यादीचा उपयोग करून तुमचा आजार हा मुळापासून कमी करण्यास मदत करू शकतो. तसेच हा आजार पुन्हा होऊ नये म्हणून प्रॉपर डाएट आणि एक्सरसाइज करणे गरजेचे आहे. हे सर्व आजार मेडिक्लेममध्ये कव्हर करणारे आपले श्री आयुर्वेद आणि पंचकर्मा हॉस्पिटल महाराष्ट्रातील पहिले आहे. तर त्यासाठी तुम्ही पुण्यातील आपल्या ह्या हॉस्पिटलमध्ये अवश्य भेट द्यावी. काही शंका असल्यास खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकतात. तसेच वरती नंबर डिस्प्ले होत असेल तिथे तुम्ही कधीही कॉल करू शकता. थँक्यू.